साहेब काय महत्वाचं आज श्रीकांत शिंदे संभाजीनगरात येत आहे, काय महत्वाचं? श्रीकांत शिंदे साहेब संभाजीनगरला येत नाही तर इथून ते सिंगापूरला जात आहेत. त्यांचा एक तिथं कार्यक्रम आहे. परंतु मी प्रेस यासाठी आयोजित केली की उबाठाचे जे पूर्वीचे 6 खासदार जे शिवसेनेत आले त्यासाठी उबाठांच्या नेत्यांनी विदर्भ असेल मराठवाडा असेल दौरा आयोजित केलेला आहे. हा दौरा कशासाठी आहे? हा दौरा फक्त टोमणे मारण्यासाठी. एकच वाक्य, एकच विचार, गद्दार आम्हाला सोडून गेले. हे किती विकले गेले, हे का गेले हे विचारलं नाही. जेव्हा गेले त्या टायमाला फोन करत होते, कुठं आहात तुम्ही, या ना वापस. आणि त्यांना अशा पद्धतीने हिनवण्याचं काम या अमरावतीमध्ये असेल बाकी ठिकाणी असेल हे करण्याचा सपाटा त्यांनी लावलेला आहे. हे उशिरा सुचलेलं शहाणपण ते आता तिथं व्यक्त करण्यासाठी जात आहेत. आणि आज आश्चर्याची गोष्ट, पहिल्यांदा ते म्हणतायत जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, लोकसभेला कुठे गेलं तो तुमचं हिंदुत्व? हिरवे झेंडे घेऊन जेव्हा नाचत होते तुम्ही, मुसा तुमच्या मिरवणुकीमध्ये नाचत होता, त्या टायमाला नाही आठवलं तुम्हाला? मुळामध्ये पक्ष फुटायला जर कोणी जबाबदार असेल तो गद्दार उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी आहे. हे मी आज ठामपणे तुम्हाला सांगतोय. मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. 2019ला जेव्हा निवडणुका झाल्या, आम्ही सर्वजण मातोश्रीवर होतो. आम्ही सर्वजण तिथं बोलत होतो, साहेब आपण युतीत मध्ये निवडून आलेलो आहोत, युतीमध्ये आपण सरकार बनवलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांचे ज्या विमानात काल गेले ना ते, त्यांना विचारा, त्या देवेंद्र फडणवीसांचे अनेक वेळा फोन येत होते, गिरीश महाजनचे येत होते, पहिला मुख्यमंत्री तुम्ही व्हा परंतु युतीत उडू नका. परंतु नाही, पदाची लालसा, मला मुख्यमंत्री पद पाहिजे. आणि मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री म्हणणारे स्वतः कधी टुनकन उडी मारून त्या खुर्चीवर बसले हे महाराष्ट्राने पाहिलेले. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर भांडण्यामध्ये शिवसेना प्रमुखांनी आपलं पूर्ण हयात घालवली, त्यांच्याशी केलेली यांनी युती, मग गद्दार कोण? गद्दार कोण? एकनाथ तुला जायचं तर एकनाथ शिंदे सांगायचे, साहेब त्यांचा निरोप आहे तर काय उत्तर देऊ? तर हे म्हणायचे, एकनाथ तुला बोलायचं तर तू बोल, मी बोलणार नाही. पक्षाचा प्रमुख बोलणार नाही, मग एकनाथ शिंदे बोलतील? अखेरपर्यंत जोडण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे साहेबांनी केला आणि यांनी अखेरपर्यंत तोडण्याचा प्रयत्न, कटकारस्थानं ज्याला म्हणतात ते करायचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री झाले, पोरगा पर्यटन मंत्री झाला, राजशिष्टार मंत्री झाला, काय दिवे लावले हे सगळं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. शेतकऱ्याचा मुलगा, सर्वसाधारण कुटुंबातला मुलगा, ज्याला रिक्षा चालक म्हणून हिनवलं जातं, तो मुख्यमंत्री झाला म्हणून पोटात दुखायला लागलं तुमच्या. एकनाथ शिंदे साहेबांनी 2.5 वर्षामध्ये काय कामं केलेत हे अख्खा महाराष्ट्र जाणतोय. प्रत्येक ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब हजर होते. शेतकऱ्यावर अडचणी आले त्या टायमाला एकनाथ शिंदे साहेबांनी वाटेल ते पॅकेज देऊन माझा शेतकरी रस्त्यावर नसला पाहिजे हा प्रयत्न केला. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती की रस्त्यावर असलेला माणूस मुख्यमंत्री आपण पाहतोय. त्या वर्षा निवासस्थानात ज्या ठिकाणी आमच्यासारख्या आमदाराला प्रवेश नव्हता, ज्याला 2-2 तास गेटवर उभं राहावं लागत होतं, त्या वर्षामध्ये हजारो कार्यकर्ते रात्री 4 वाजेपर्यंत थांबलेले असायचे, तरी मुख्यमंत्री सर्वांना भेटल्याशिवाय झोपायला जात नव्हते. हे एकनाथ शिंदे साहेबांचं चांगलेपण आहे. त्या टायमाला 40 लोक गेले, बोलले असं गेले की 40 गेलेत. आता यांना गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. महाराष्ट्राने त्यांना ऍक्सेप्ट केलं, 40चे ते 57 झाले आणि हे 63चे 20 वर आले. म्हणून खऱ्या अर्थानं हे गद्दार आता जे काही भाषणं करत फिरलेत, जे त्यांच्या बाजूला त्यांचे पंटर आहेत, यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे आणि याची दखल सगळा महाराष्ट्र घेतोय. म्हणून गद्दार बोलताना स्वतः गद्दार आहात याची जाणीव तुम्ही ठेवा. शिवसैनिकाला पायाशी तुडवणं हा तुमचा खाक्या आहे. नवीन पालवी फुटते, जुने सोडून द्या, काढा बाजूला सर्व जुने.
ज्या नेत्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्यासाठी तुमचे जर असे वक्तव्य असतील तर मला वाटतं हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. हे 6 खासदार गेले अनेक वर्ष होते ना, का पहिल्यांदा निवडून आले? तुमच्या मशालीवर का पहिल्यांदा निवडून आलेत? हे गेले 35 वर्ष त्या पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते, त्यांना तुम्ही असं हिणवताय. महाराष्ट्रामध्ये कितीही फिरा, कुठेही जा, परंतु आता तुम्हाला माफी नाहीये. तुम्ही जे गद्दारी केलेली आहे शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी, शिवसेने प्रमुखांचे असलेले धोरणाशी आणि शिवसैनिकाचे असलेल्या भावनेशी, त्या भावना तुम्ही दुखावलेल्या आहेत. म्हणून आता जनता तुम्हाला माफ करणार नाही. अरे एकनाथ शिंदे साहेब आज कार्यकर्त्याला सांभाळतायत म्हणून आता हे संघटन वाढत चाललेलं आहे. या ठिकाणी पहा, एक कार्यकर्ता येतो त्याला भेटायला इतके लोक येतात. तुम्ही तर विमानातून उतरता, हॉटेलमध्ये जाता, तिथून स्टेजवर गेले, पुन्हा विमानात बसले की झाला तुमचा दौरा. आजचा दौरा हा त्यांचा हवापाणी चेंज करण्यासाठी कसं वातावरण आहे हे पाहण्यासाठी झालेलं आहे. त्यांना कुणाची काही देणं नाही घेणं नाही. शिरसाट साहेब, आतापर्यंत आम्ही पाहिलं तुम्ही जेव्हा उठाव केला तुम्ही उद्धव साहेब असाच उल्लेख करायचे, मग आज तुम्ही उद्धव ठाकरे गद्दार म्हणतायत. मग काय म्हणणार आहे ना? हे रोज तुम्हाला दुसऱ्याला नावं ठेवतायत. मी आजही त्यांना रिस्पेक्टनी बोललो, कालही रिस्पेक्टनी बोलत होतो, परंतु दरवेळेला एखादा कार्यकर्ता आपल्यापासून दूर झाल्यानंतर त्याची कवडीची किंमत नाही असं म्हणणारे मग यांना आता सोडता कामा नये. काय केलं त्या शरद पवारनी तुमच्यासाठी? काय केलं त्या सोनिया गांधींनी तुमच्यासाठी? का तुम्हाला राहुल गांधीचं प्रेम आहे? का तुम्हाला काँग्रेसचं प्रेम आहे? कशासाठी आहे? ज्यांनी तुम्हाला गाडण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मांडीवर जाऊन बसण्याचं कारण काय तुमचं? मग गद्दार कोण आहे? आज आम्ही ते जे काय करतोय ते महायुती म्हणून करतोय आणि त्याची प्रचिती अख्खा महाराष्ट्र जाणतोय. म्हणून आज हे जे मी बोललो हे वैतागून म्हणण्यापेक्षा खऱ्या अर्थाने या भावना लोकांना कळायला पाहिजे. हे पुन्हा आपला आव आणून पुन्हा मी आता गद्दाराचा समाचार घ्यायला आलेलो आहे. काय केलं तुम्ही कार्यकर्त्यासाठी? एक कार्यकर्ता दाखवा महाराष्ट्रातला ज्याला स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे. म्हणून हे बोलताना थोडंसं भान ठेवा. स्वतःचं कुटुंब म्हणजे कार्यकर्ता नाही, स्वतःचं कुटुंब म्हणजे पक्ष नाही. ज्या शिवसेना प्रमुखाने पक्ष मोठा केलाय, ज्या शिवसेना प्रमुखाने रक्ताचं पाणी केलंय, त्या शिवसेना प्रमुखांचा हा पक्ष आहे आणि त्याच्यासाठी वाटेल ते शिवसेना प्रमुख आमच्यासाठी आदर्श होते, आदर्श आहेत आणि आदर्श राहणार. आम्ही कधी भूमिका बदलणार नाही. आम्ही शरद पवारला नेता मानणार नाही, आम्ही सोनिया गांधीला नेता मानणार नाही, आम्ही राहुल गांधीला नेता मानणार नाही. आमचे नेते बाळासाहेब ठाकरे निश्चित आहेत आणि तेच त्यांचे असलेले विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. सर, आज टीईटीचं पेपर फुटलेला आहे, पुन्हा एकदा पेपर फुटी राज्यात दिसून आलेली आहे, त्यामुळे आता उद्याची परीक्षा रद्द करण्याची वेळ सरकारवर आहे. आजही ती बातमी आली, टीईटीचा पेपर फुटल्याची. सरकार याची गंभीर दखल घेईल. आता ही परीक्षा मागे जसं पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, याला जबाबदार जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई निश्चित केली जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.